बातमी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आता सीआयडीच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स हाती लागले असून या संदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच्या आवाजाची तपासणी करणं सुरू आहे। कराड यानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावेन अशी धमकी वाल्मिक कराड यानं अधिकाऱ्याला दिली होती आणि या संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांना गुन्हा खरं तर पोलिसांनी दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, या प्रकरणात आतापर्यंत काय काय माहिती समोर आलेली आहे? खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं केदू शिंदे नामक जे आवादा कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांना 2 कोटीची खंडणी मागितली होती। ती नाही दिले तर हातपाय तोडून कायमचं संपू अशा पद्धतीची देखील भाषा बोललेली होती। त्या संदर्भातील जे काही कॉल रेकॉर्डिंग आहेत ते कॉल रेकॉर्डिंग सुनील शिंदे जे आहेत त्यांनी सीआयडीच्या हाती दिलेले आहेत आणि सीआयडी त्या आता कॉल रेकॉर्डिंगचा तपास करते। त्यासाठीच विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे सॅम्पल देखील घेण्यात आलेले आहेत आणि ते आवाजाचे सॅम्पल जर मॅच झाले तर ही धमकी ही वाल्मिक कराड यांनीच दिली होती असं देखील तपासामध्ये पुढे त्याच्या संदर्भातील स्पष्ट होईल। मात्र आता ज्या पद्धतीने कॉल रेकॉर्डिंग हाती लागल्या कारणानं खंडणी प्रकरणातील आता महत्त्वाचे धागेदोरे हे पोलिसांना सीआयडीला मिळालेले आहेत। त्या अनुषंगाने तपास देखील सुरू आहे। विशेष म्हणजे या खंडणी प्रकरणामध्ये 3 जण आरोपी आहेत। यात सुदर्शन घुले, त्याचबरोबर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि वाल्मिक कराड हे गेल्या 10 दिवसापासून सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत। त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि आता महत्त्वाचा जी कॉल रेकॉर्डिंग समोर आली आवाज जर या दोघांची मॅच झाली याच्यामध्ये तर साहजिकच या खंडणी प्रकरणाची उकल होणार आहे। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आणखीन एक मोठी बातमी खरं तर समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीमध्ये असून वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे। चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन चांगलंच वाढलंय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना उलटलाय आणि हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड शरण आला, मात्र आता वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली आहे। थंडीचा जोर वाढल्यानं त्याचा थेट परिणाम रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर होतोय। सचखंड एक्सप्रेस तब्बल 26 तास विलंबानं धावते तर इतर 7 गाड्यांनाही उशीर झाल्यानं प्रवाशांना रेल्वे स्थानकातच थंडीत कुडकुडावं लागतंय। वर्ध्याच्या सेलू आणि वर्धा तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। यावेळी आढावा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश भोयर यांनी दिलेत। वर्धा जिल्ह्यात वारंवार तारांवर आकडा टाकून चोरी करणाऱ्या चोरट्यावर महावितरणानं धडक कारवाई केली आहे। मागील 9 महिन्यात तब्बल 1,28,00,000ची विद्युत चोरी झाली असून महावितरणानं 826 चोरट्यांवर कारवाई केली आहे। बदलापुरातील हजारो रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ करून पेट्रोल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये कोणतीही मोठी दरवाढ झालेली नसताना हा निर्णय कसा घेतला असा प्रश्न प्रवाशांना पडलाय। तर ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओनं स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात घट झाल्यानं अवैध गर्भलिंग चाचणी विरोधात जिल्हाधिकारी आक्रमक झालेत। गर्भलिंग निदान चाचणीची माहिती देणाऱ्यास बक्षीस 1 लाखाचं दिलं जाईल अशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे, सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत।